नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती। दिवाळी येते त्यामुळे आम्ही बनवतोय कंदील। फराळाची सुरुवात झालेलीच आहे आमची। आता सकाळपासून मी काय ना काय फराळाचे प्रकार केलेत घरी मम्मी बरोबर, मम्मीला मदत केली आणि आता शुभमने ठरवलं की आता आपण कंदील बनवायला सुरुवात करूया। तर म्हटलं चला मग काळोख पडायच्या आधी आम्ही सुरुवात केलेली आहे। आता किती वाजेपर्यंत होतोय कंदील बनवून ते महत्त्वाचं आहे आणि आजच लावायचं आहे कंदील, त्यामुळे आम्ही सुरुवातीला मी असे मोठ्या बांबूचे 22 इंचाचे असे 4 घेतलेत, असे 4 साइडला लावायला, आणि बाकीचे छोटे 11 इंचाचे 32 काट्या काढायचे आपल्याला। आणि आम्हाला हे क्राफ्ट वगैरे करायला खूप आवडतं, फक्त आमचं ऐन टाइमवर सगळं असतं तोंडावर आल्यावर। आता मी इथे तुकडे वगैरे करून घेऊया। लिओ पण आम्हाला इथे मदत करायला बसलाय, मदत करायला आणि काम इथे आम्हाला मदत करायला बसलाय आणि काम पण वाढवतोय तो, मध्ये मध्ये काट्या घेऊन जातोय। आता शांत बसलाय, व्हिडिओ चालू झालाय ते समजलंय त्याला आपण किती गरीब आहोत, आपण काय मस्ती करत नाही हे दाखवण्याचं काम चालू आहे त्याचं। लाईट पण नाहीये त्यामुळे खूप गरम पण होतंय। काय झालंय काय माहिती, आता सध्या ना लाईटीला सारखी लाईट घालवतायत, कशासाठी काय माहिती। पाऊस पण नाहीये तरी सुद्धा लाईट घालवतात, आणि मेन फराळ बिराळ बनवायचा असला की याची लाईटच नाही। जोरात काम चालू आहे, मापात पाप नाही झाला पाहिजे। तर आता आमच्या या छोट्या 11 इंचाच्या 32 काट्या बनवून झालेल्या आहेत आणि भरपूर दमान झालंय काट्या तोडेपर्यंत। तर त्याच्यानंतर आणि या मोठ्या 22 इंचाच्या 4 काट्या घेतल्यात आपण, आणि आता प्रत्येक या छोट्या काट्यांचा असा चौकोन करून घेणार आहोत। आणि आपण याच्यासाठी वापरतोय जॉईंट कंटे मास्किंग टेप, चांगला मजबूत राहते, असं काही नाही की तुटेल वगैरे असं। ठीक आहे, मास्किंग टेपने चांगलं काम होते, कारण दोऱ्याने बांधायला गेलं तर भरपूर वेळ लागणार, त्यामुळे हा एक जुगाड आहे। नाही आपण काय विसरलोय, आमच्याकडे ग्लूगन नाहीये, त्याच्यामुळे आमचा प्लॅन वेगळा होता, पण आमच्याकडे ग्लूगन नाहीये। ग्लूगन आहे पण ती पण आमच्याकडे बिघडलेली आहे। आमचा आकाश कंदीलचा हा कार्डबोर्ड पेपरने वेगळा आपण बनवणार होतो, त्याच्यामुळे आम्हाला या बांबूवर यावं लागलं ग्लूगन, आणि आता लगेच ग्लूगन भेटणार पण नाही, त्याच्यामुळे ठीक आहे हा काहीतरी जुगाड करायला लागेल आपल्याला। तर आता करूया आपण, फटफट फटफट करायचं आहे आणि तास दीड तासात आपल्याला कंदील लावायचं आहे, आणि लाइटिंग पण लावायची आणि लाइटिंग पण लावायची। तू फक्त दांडे खेळत राहू, तुम्हाला दे ना मग काम मी करते। हात जोडू घेत, हा हुशार आहे मी, तुला काय माहिती। जोड बघूया मग, दे मला टेप, जोडते। असंच क्रॉस धरायचं ना, क्रॉस नाही धरायचं, चौकोन बनवतो रेंजो असं ना। मिलजुल के काम कर रहे हैं। और आपल्याला मास्किंग टेप कमी करणार आहे, घरात असं शोधू करणार आहे, घरात असं शोधू। हो आता स्क्वेअर नाही आहे होता आहेत नाही, दोन तर आता आपले 8 चौकोन बनून झालेले आहेत आणि आपण असे चिकटवून घेतलेले आहेत। सगळ्यांचे टोटल 8 झालेत, म्हणून याच्यासाठी छोट्या बरोबर 32 काट्या घेतलेल्या आपण 11 इंचाच्या, आणि हे घेतलेत 22 इंचाच्या, म्हणजे ह्याच्या हाफ आहेत। आणि आता आपण ह्यांच्या मधोमध असे चिकटवणार आहोत, असे 4 चिकटवणार, असे चिकटवणार आहोत। माझा आपला कंदील तयार होणार। सेम टू सेम
धनुष्यबाण. काय करते आणि खेळणं संपत नाही तेव्हा धनुष्यबाण. तर आता खेळणं झालं तर आपण आज रात्री तरी कंदील बनवूया. हे आपण बनवलेले. तर हे बघा पतंग वाटतं ना. पतंग बनवून झालेत. बाई बाई इथे असं असतं पतंग ना? उडवित होते ग माई. पण आपली साईज बरोबर झाली ना की वर खाली झाला. डोळ्यावर बसलं असतं. आता हे असे आपले 4 झालेले आहेत तयार. जवळपास सेम आहेत असं वाटतं तर आहे. तर आता आपल्याला हे असे जॉईन करून घ्यायचे आहेत. म्हणजे असे टोकांना आहेत ना हे असे जॉईन करून घ्यायचे. जॉईन करून घ्यायचे. आता आपण ही अशी टोकं आहेत ती जॉईन करून घेऊया. तर आता आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे आणि आपलं स्ट्रक्चर असं रेडी झालेलं आहे. आणि आता आपल्याला असं हे एकत्र करायचंय. इथे असं जॉईन करायचंय. इथे जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला हे असं वरून लावायचंय. आतापर्यंत तरी थिंकिंग आहे आमचं की आम्ही याच्यात काही बाकीचं यूज नाही केलंय. शक्यतो आम्ही बनवणार आहोत इको फ्रेंडलीच. आता बघूया. हो इको फ्रेंडली होईल कारण पेपर आहे ते दाखव. बघूया पेपर. असे आपल्याकडे येलो रेड पिंक असे पेपर्स आहेत ते आपण लावणार. कलर सगळे कोणी सिलेक्ट केलेले आहेत? मी. हे नाही. हे बघा मस्त तुम्हाला दिसेल. हे बघा हा रेड आहे, हा पिंक आहे, हा ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू आणि आतमध्ये इकडे येलो पण एक आहे. ते नंतर ओपन केल्यावर दिसेल. बघा इथे दिसत आहेत सगळे कलर. पिंक रेड. थोडं टेक्स्चर आहे यावेळी जरा वेगळे. यावेळी जरा वेगळे असे कागद आलेत मार्केटमध्ये. फक्त काय महाग झाले आता भरपूर. 40-40 रुपये एक झाला. त्यात नवीन कंदील येतो. पण याचं स्वतःहून बनवण्याची मजा वेगळी. पण आम्ही नेहमी दरवर्षी बनवतो. आम्ही दरवर्षीच बनवतो. आम्ही फर्स्ट वर्षी बनवतो असं काय नाही. आम्ही दरवर्षी घरीच कंदील बनवतो आणि तो वर्षभर आमच्या घरात लावलेला. लिओला ठेवलंय खाली आणि लिओचा आवाज इथपर्यंत वरती येतोय. तो सहसा भुंकत नाही कोणतरी दिसलं काय. पण दिवाळीत बघितला तू पाऊस पडतो एकदा तरी. या दिवाळीत पाऊस पडत नाही. पावसाळा आणि गरमी आहे उन्हाळा. आता काय सगळं ट्रेंडिंग अपग्रेड होत चाललंय. त्याच्यामुळे सगळं जे ट्रेंडिंग आहे ते गोष्टी चालतात. आता आम्ही हे असे बनवलेले कंदील बघितले या कागदापासून. मग आता मार्केटमध्ये पण हेच चालू आहेत सध्या. पण चांगले आहेत, क्रिएटिव्ह आहेत काहीतरी. टेक्स्चर आहे. हा टेक्स्चर आहे. आणि हा तर वेल्वेटचा आहे रेड वाला. वेल्वेटी टेक्स्चर आहे. कंदीलचं आर्किटेक्चर सांगाडा तयार झालेला आहे. आणि अगोदर त्याला दोरा बांधून घेऊया आपण. नंतर चिकटवल्यावर बांधायला भेटणार नाही. बरोबर. आता दोरा बांधूया आणि मग लगेच कागद चिकटवायला घेऊया. चलो फास्ट क्विक. नंतर आपल्याला दोरा बांधायला मिळणार. त्याच्यामुळे आपण असा दोरा आधीच बांधून घेतलाय आणि आता आपण त्याच्यावरती हे कागद चिकटवणार आहोत. कुठले लावायचा कॉम्बिनेशन करूया. माझ्या मते रेड इथे लावूया. बॉर्डर रेड करूया. साइडला असं डार्क असेल तर मग हे हायलाइट होईल. 9.5 सेंटीमीटरला आपण इथे कापून घेऊया. अशी पट्टी कदक्की म्हणजे अशी गोल फिरवायला भेटते. 9.5 सेंटीमीटर. येस 9.5. फटफट का फटफट.
तर आता आपण हे चिकटवून घेत आहोत आणि थोडंफार वरचा पण लावून घेतलंय रेड कलर मध्ये आणि ते साईडला येल्लो आणि ब्लू कलरचं कॉम्बिनेशन लावलंय. हे पण आपण 11x11 स्क्वेअर कापून घेतले, त्यांना 11x11 आपल्या छोट्या काट्या होत्या. आणि आता तिसरं कॉम्बिनेशन आपण पिंक कलरचं करणार आहे. जे त्रिकोण आहेत छोटे ते आपण पिंक कलर मध्ये लावणार आणि खाली परत रेड कलर मध्ये. आणि बघा किती सामान उरतं ते उरलेलं आपण असं खाली पताका सोडणार मग. आणि पहिला आम्ही फेविकॉलने लावायला बघत होतो चिकटावायला, पण फेविकॉलने चिकटत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही असं हे पारंपरिक पद्धतीचं गव्हाचं चिक्की तयार केली आहे आणि त्याने चिकटवतोय. कारण हा कागद असा नाहीये, असं वेल्वेट मध्ये कापड टाईप आहे. पण हे 11x11 त्रिकोण कट केलेत. लिओ भरपूर डिस्टर्ब करतोय. त्याला खेळायचंय आणि तो सांगतो मला खेळवा. तर हे करायचं की या मुलाला खेळवत बसायचं. लिओ 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 तर पटपट कापून द्या आता मला लिओ आणि आपण लावत जाऊया. मागे गोंधळी. ओके बॉस. आता हे आता खळखळ नाही जास्त म्हणजे ऍडजस्ट होता. असं मिनिट असं काप. या एक्झॅक्टली. ओके ओके ओके. नंतर जाऊया गार्डन मध्ये. हा सगळी चुकी घातलं स्पॉन्डर नाही. थांब लिओ, कंदील आहे तुझ्या वजनाने तुटेल. तुटणार नाही, चेंदा मेंदा होणार त्याचा. बघ लिओ नंतर खेळूया. काम करू दे मला आता. ए लिओ आपली दिवाळी आहे ना लिओ, दिवाळी आहे तुझी पहिली दिवाळी आहे. लिओची यावेळी पहिलीच दिवाळी आहे. तू दिवाळी नाही बघितलीस अजून एकदा पण लिओ. यावेळी मजा येणार आहे लिओ. फटाके लागणार फटाके आहे वगैरे त्याच्यासाठी हे सगळं नवीन आहे. त्याच्यामुळे आता यावेळी समजणार आहे की तो काय कसा रिएक्ट होतोय ते. हे बघ हे इथून येत आहे असं कापू. मग हे इथे ट्रायंगल नाही ना. काप काय 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 लिओला ना प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं अटेन्शन हवं असतं. आता आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही आता कंदील बनवतोय ना. त्याचं म्हणणं आहे की ते राहून देत, माझ्याकडेच लक्ष द्या पहिलं. बदरी का चांद या हो या कोई गुलाब हो या कोई. पण हे आपल्याला कसे पूर्ण चालू आहे 70-80% तरी झाली. तोपर्यंत मी कट करून घेते. बघा हे पण आणलंय आम्ही गोल्डन कलरचं बॉर्डर साठी. तर हे लिओला मी खाली सोडून आले कारण लिओला भूक लागली. लिओला ना घड्याळ एकदम परफेक्ट समजतं. सकाळी 7 वाजता, त्याच्यानंतर बरोबर दुपारी जेवणाचा टायमिंग 1 वाजता, त्याच्यानंतर दुपारी साधारण संध्याकाळचं 4:30 वाजलेत, त्याच्यानंतर 6:30 झालेत. पुन्हा रात्रीचं आता रात्रीचं काय होतं त्याचं, रात्रीच्या जेवणाच्या आधी त्याला पुन्हा खाली फिरून न्यायचं असतं. मग तो 8चा टायमिंग. मग आज आमचा 8चा टायमिंग चुकला, त्यामुळे त्याने मला कसा त्रास देत होता बघितला आताच आहे तुम्ही. मग त्याला मी आता खाली सोडून आले. त्याची मस्त पेट पूजा चालू आहे. फोटोबा त्याचा भरतोय तो. मग थोड्या वेळाने परत येईल आम्हाला. आता पुन्हा थोड्या वेळाने येणार मग तो. आता आपलं हे बॉर्डर लावायचं काम सुरू आहे. त्याची आपण गोल्डन कलरच्या अशा स्ट्रीप कापून घेतल्यात आणि त्याला असे दातरे मारलेत म्हणजे कट केलेत. आणि हे आता आपण इथे लावतोय. हे बघा असे बॉर्डर लावणार आपण त्याला.
म्हणजे अजून चांगला गेटअप येणार आहे आपल्या कंदिलाला. तर आपल्या अशा अथक प्रयत्नानंतर आपला हा कंदील तयार झालेला आहे. आपण ही बॉर्डर लावली आहे कट करून आणि हे फक्त फुलं लावली आहेत, बाकी काही नाही. बाकी तर आपलं पूर्ण सगळं रेडी झालेलं होतं. आपलं कंदील रेडी झालेलं आहे आणि आता थोड्या वेळाने आपण तो लावणार आहोत. तर आता भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.